नीटच्या परीक्षेमध्ये चुकीचं घडलंय असं सुकृतदर्शनी दिसतंय असं मत इकडे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलंय। आणि या घोळामुळे महाराष्ट्रातल्या मुलांना राज्यातल्या कुठल्याच वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळू शकणार नाहीये। त्यामुळे जोपर्यंत नीटचा घोळ संपत नाही तोपर्यंत वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया सुरू करू नका अशी विनंती मंत्री हसन मुश्रीफ यांनी केंद्राकडे केली आहे। परंतु सुकृतदर्शनी हे असं लक्षात येते की हे सगळं चुकीचं झालेलं आहे। आता एका केंद्रावर अनेक विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी म्हणजे 720 पैकी 720 मार्क्स मिळणं, त्यानंतर अनेक वर्षात 1 किंवा 2 विद्यार्थ्यांना हे मार्क मिळालेले आहेत। एकाच केंद्रावर 67 विद्यार्थ्यांना 1-2-3 केंद्रावर हे मार्क्स मिळणं आणि जवळजवळ 1600 ते 1700 विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देणं आणि ग्रेस मार्क देण्याची कारणं त्यांनी जी सांगितलेली आहेत ती न पटणारी आहेत। यामुळं आमच्या वैद्यकीय शिक्षण विभागानं याची गंभीर दखल घेतली, कारण हा नीटचा निकालामुळं आमच्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आमच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेशच मिळणार नाही।